आमेन. आज आपण विश्वास आणि क्रिया याबद्दल पाहू की विश्वास म्हणजे काय. आपण स्वतःला काय म्हणतो? विश्वासू. कशावर विश्वास ठेवतो? हां. की आणखी कशावर? नाही. मग येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं म्हणजे काय, किंवा आपला विश्वास कशावर असावा? विश्वास म्हणजे काय? तर विश्वासाची व्याख्या इब्रिकरास पत्र 11वा अध्याय 1ल्या वचनात दिलेली आहे. विश्वास म्हणजे काय? आज आपण आपली पारख करू की खरंच मी विश्वासात आहे का, आणि नसेल तर मला विश्वासात कसं जगायचं आहे. कारण विश्वासाविना काहीच नाही. मग विश्वास म्हणजे काय? तर इथे इब्रिकराच्या पत्रात 11व्या अध्यायात 1लं वचन आपल्याला विश्वासाची व्याख्या सांगतं की विश्वास म्हणजे काय. वाचा दादा. मी वाचतो. विश्वास तर आशेतल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयीची खात्री आहे. काय आहे विश्वास? बोला, पाठ करा हो. आशेतल्या गोष्टीविषयीचा भरोसा आणि न दिसणाऱ्या गोष्टींविषयीची खात्री. म्हणजे अशा ज्या काही गोष्टी आहेत ज्या मला दिसत नाहीत आणि त्याच्यावरती मी विश्वास ठेवायचा आहे. कसा विश्वास ठेवायचा आहे? की त्या आहेत. ज्या गोष्टी मला माझ्या डोळ्यांना दिसत नाही, मला माझ्या हाताने चाचपता येत नाही, मला त्या कानाने ऐकू येत नाही, मला त्याचा गंध येत नाही, मी त्या चाखू शकत नाही, अशा ज्या गोष्टी देवानं ज्या सांगितलेल्या आहेत त्यावरती मी विश्वास ठेवायचा आहे. त्या मला पाहायच्या आहेत. साधं सोपं उदाहरण देतो. योसेफाचं. योसेफाला देवानं 2 स्वप्न दिली. माहिती आहेत? पहिलं स्वप्न कोणतं? की त्याच्या पुढे 11 पेंड्या होत्या. 11 पेंड्या ना? 11 पेंड्या होत्या आणि त्याची पेंडी उभी राहिली. काय बोलतात त्याला? पेंडी. पावली किंवा पेंडी. आमच्याकडे पेंडी बोलतात, तुमच्याकडे पावली म्हणतात. तर त्याची पावली उभी राहिली, चारण्याची नाही हा, भाताची. आणि त्या दुसऱ्या पावल्या होत्या, त्यांनी त्याला नमन केलं. आणि दुसरं स्वप्न त्याला पडलं की सूर्य, चंद्र आणि तारे यांनी त्याला नमन केलं. आणि त्याने ह्या गोष्टी आपल्या आईवडिलांना, आपल्या भावांना सांगितल्या. तेव्हा काय झालं? सगळे रागावले. ते म्हणाले, आम्ही तुला नमन करू का? तू कोण मोठा? त्याचा बाप पण त्याला म्हणाला, तू कोण? तुला आम्ही नमन करू? आम्ही आणि तुझी आई तुला नमन करू? म्हणजे त्याला कसं केलं? तुच्छ लेखलं. पण त्याला जी वचनं दिलेली, त्याला जी स्वप्न दिलेली, कोणी दिलेली? देवाने. हालेलुया. मग काय झालं आपल्याला माहित आहे. त्याच्या भावांनी त्याला विकलं. त्याला पोटिफराच्या घरामध्ये दास किंवा गुलाम म्हणून नेलं गेलं. तेथे त्याच्यावरती अत्याचार झाला, त्याच्यावरती खोटे आरोप झाले, त्याला तुरुंगात टाकलं गेलं. तेथे आपल्याला ती गोष्ट माहिती आहे. आणि हळूहळू तो त्याने दुःख सहन केलं. कष्टाचं होतं की नाही त्याचं? मग एक दिवस असा आला की तो फारोच्या खालचा झाला, अधिकारी झाला. कसं काय शक्य आहे? कसं काय शक्य आहे? का? कारण योसेफानं ती स्वप्न पाहिली. काय केलं? जी देवानं त्याला वचन म्हणजे स्वप्न, बरोबर की नाही? देवाने त्याला वचनं कुठे दिली? स्वप्नामध्ये. म्हणजे स्वप्न म्हणजेच वचन. मग त्याने ती वचनं पाहिली. कोणत्या डोळ्यांनी पाहिली? ह्या नाही, तर आत्मिक डोळ्यानं, कल्पनेनं पाहिली. आणि तो जी दुःख सहन करत गेला
त्यावेळेला त्याने ती स्वप्न आठवली. काय केलं? त्याला ती दुःख झाली, तुरुंगात गेला, ह्यानी विकलं, त्याने मारलं, हे केलं, ते केलं. त्यावेळेला त्याने ती स्वप्न आठवली की आता माझा थोडा दुःखाचा काळ आहे, परंतु देवाने जे मला दिलं आहे ते होणार आहे. हालेलुया. आणि झालं की नाही? हालेलुया. मग विश्वास काय आहे? आशा धरलेल्या आशेतल्या गोष्टीविषयीची खात्री. मग आशा कशावरती ठेवायची? योसेफनं आशा कशावरती ठेवली? देवाच्या वचनांवरती, देवाच्या स्वप्नावरती. मग आशा कशावरती ठेवायची? देवाच्या वचनांवरती. त्याबद्दल खात्री, म्हणजे असं होणारच. आणि न दिसणाऱ्या गोष्टीविषयीचा भरोसा की असं होणारच. हालेलुया. बरोबर की नाही? आता जगामध्ये आपण राहतो तेव्हा आपल्याला वचनं देवानं दिलेली आहेत, सर्वांना सारखीच दिलेली आहेत. हे बायबल, ह्याच्यामध्ये जी वचनं आहेत ती मला जास्त आणि तुम्हाला कमी दिली आहेत? नाही. पण ही जी ह्या जगातली वचनं आहेत ती कमी जास्त प्रमाणात असतील. काही गोष्टी माझ्याकडे जास्त असतील, काही गोष्टी तुम्हाकडे जास्त असतील. असतात की नाही? म्हणजे जी भौतिक आशीर्वाद किंवा भौतिक वचनं आहेत ती सर्वांना कमी जास्त प्रमाणात दिलेली आहेत. पण असं एक वचन आहे ते सर्वांना सारख्याच प्रमाणात देण्यात येणार आहे. कोणतं? एक वचन नाही. आपण त्याच्या बरोबर बसू. हालेलुया. बघायचं आहे कुठे आहे? बघा, दुसरा थेसलोनिकर 1 थेसलोनिकर 4 अध्याय. आपण त्यांच्याबरोबर सर्वदा राहू. वचन 16 आणि 17 आपण वाचू. 1 थेसल 4 अध्याय 16 आणि 17. कारण प्रभू स्वतः आज्ञा करणाऱ्या गर्जनेसुद्धा, आद्यदूताच्या वाणीसुद्धा व देवाच्या तुतारीसुद्धा आकाशातून उतरेल आणि ख्रिस्तातले मेलेले ते पहिल्याने उठतील. मग जे आपण जिवंत राहणारे ते आपण त्याच्याबरोबर अंतराळात प्रभूला भेटण्यासाठी ढगांमध्ये वर घेतले जाऊ आणि तसेच प्रभूजवळ सर्वदा राहू. आमेन. काय लिहिलंय? प्रभू स्वतः आज्ञा करणाऱ्या गर्जनेबरोबर, आद्यदूतांच्या वाणीबरोबर आणि देवाच्या तुतारीसह आकाशातून उतरेल. ठेवतो विश्वास? पाहतो स्वप्न? मी आज तुमची कल्पनाशक्ती वाढवतोय की असं करा. आपण वाईट गोष्टी कल्पना करतो की नाही? मग ह्या गोष्टी कल्पना करायला कोणी थांबवलंय? कल्पना करा की माझा प्रभू लाखो दूतांच्या समूहासहित उतरणार आहे. आमेन. येणार आहे. आणि ख्रिस्तामध्ये मेलेले ते पहिल्यांदा उठतील. आमेन. जे ख्रिस्ताला घेऊन मेलेले आहेत ते पहिल्यांदा उठतील. मग जे आपण जिवंत राहणारे ते आपण त्यांच्याबरोबर अंतराळात प्रभूला भेटण्यासाठी ढगांमध्ये वर घेतले जाऊ. करता का इमॅजिनेशन? शक्य वाटतं का? खरं वाटतं का? कसं काय? कसं शक्य आहे? स्वप्न आहे, पण खरं वाटतं का? कल्पना सोडायची नाही. हालेलुया. हे वचन आहे. इथे तुम्हाला कितीही कष्ट असले, दुःख असली,
तर एक वचन पूर्ण होणार आहे, जर आपण मेलो तर आपण उठवले जाणार आहोत, आणि जर जिवंत असू तर आपण अंतराळात घेतले जाणार आहोत. आपण मरू किंवा आपण जगू, आपण प्रभूचे आहोत. हालेलुया. म्हणून या वचनांनी तुम्ही एकमेकांचे समाधान करा. हालेलुया. बाकी कोणती वचनं आहेत ह्याच्यासारखी सांगावं? सर्वात मस्त वचनं कोणती आहे त्याच्यासारखी? हेच तर मला सर्वात वैभव वाटलं. आमेन. कारण आपण एवढे प्रभूसाठी कष्ट सहन करतो, दुःख सहन करतो, पाप करत नाही, हे करत नाही, दारू पित नाही, हे नाही करायचं, ते नाही करत. कशासाठी? उद्देश काय? की मी प्रभू बरोबर राहावं. हालेलुया. माझा जीवनाचा एकच उद्देश असावा की मी प्रभू बरोबर असावं. कारण मरायचं तर सर्वांनाच आहे, सगळे मरणार आहेत, कोणी जगणार नाही. परंतु उठवले जाणारे थोडके आहेत, आणि त्याच्यामध्ये मी सापडावं म्हणून ही सगळी उठाठेव. त्यामुळे ह्या वेळेचे कष्ट मला काहीच वाटत नाहीत. त्यावेळेला योसेफाला त्याचे कष्ट काहीच वाटले नाहीत, कारण त्याची नजर त्या जागेवरती होती. आमेन. इब्रिकराच्या पत्रात 12व्या अध्यायात येशू ख्रिस्ताबद्दल असं लिहिलं आहे, आपल्या विश्वासाचा करता आणि पूर्ण करता ह्याच्याकडे लक्ष असावं. तुमचं लक्ष कुठे असतं? आपलं लक्ष कुठे असतं? मला काय मिळेल, माझं काय होईल, माझी पोरं, माझी हे, माझे ते, माझं लग्न, हे कसं होईल, कसं होईल, कसं होईल. आणि याच्यातच आपण ते विसरून जातो की मला तिथे जायचं आहे, तो मला घेण्यास येणार आहे. मी मेलो तरी मी त्याचा असेन, मी जगलो तरी तो मला घेऊन जाणार आहे, आणि ते ह्यापेक्षा काही भव्य आहे. ते ह्यापेक्षा भव्य आहे. आमेन. इब्रिकरास पत्र 12वा अध्याय. येशूचं लक्ष कुठे होतं? येशूचं लक्ष कुठे होतं? तिथे जिथे मी सांगत आहे तिथेच होतं. बापाच्या बाजूला बसण्यासाठी त्याने सर्व सोसलं. आमेन. आपल्याला कुठे बसायचंय? बापाच्या बाजूला, आपल्या येशूच्या बाजूला. आमेन. तर आपण वाचा 1 ते 3 आपण वाचू. तर आपण साक्षीच्या एवढ्या मोठ्या ढगाने वेढलेले आहोत, म्हणून आपण ही प्रत्येक ओझे व सहज अडवणारे पाप टाकून आपल्यापुढे ठेवलेल्या धावेवरून धीरानं धावावं. आपण आपल्या विश्वासाचा करता आणि पूर्ण करणारा येशू याच्याकडे पाहत असावं. त्याच्यापुढे जो आनंद ठेवलेला होता, त्यामुळे त्याने लाज तुच्छ मानून वधस्तंभ सोसला, आणि तो देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. तर ज्याने आपणाविरुद्ध पाप्यांनी केलेले एवढे बोलणे सोसले, त्याच्याविषयी विचार करा, यासाठी की तुम्ही आपल्या जीवास दमून जाऊन खचू नये. आमेन. काय आपण अनुसरतो का प्रभूला? एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ख्रिस्तानं त्याची दुःख तुच्छ मानली. का? कारण त्याला पित्याच्या बाजूला बसून जो आनंद मिळतो तो मिळवायचा होता. आपल्याला का? आपण प्रभूजवळ कशासाठी आलो? किंवा प्रभू आपल्यासाठी कशासाठी मेला? आणि प्रभू आपल्याला काय द्यायला आला? जीवन. जीवन. मग बापाच्या बाजूला बसणं म्हणजे जीवन नाही का? हालेलुया. तू त्याला सर्व काळचे जीवन देशील, आणि तुझ्या उजव्या हाताकडे सर्व काळची सुखे आहेत. आमेन. तर आपण साक्षीच्या एवढ्या मोठ्या ढगाने वेढलेले आहोत, म्हणून आपण ही प्रत्येक ओझे व सहज अडवणारे पाप टाकून आपल्या पुढे ठेवलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपल्या पुढे धाव ठेवलेली आहे. किती वर्ष आहे माहीत नाही, पण धाव संपणार तर आहेच. ज्याप्रमाणे पौल म्हणाला, मी माझी धाव संपवली आहे, मी विश्वास राखला आहे.
आपण किती वर्ष जगू माहीत नाही. कदाचित आज माझा शेवटचा दिवस असेल आणि प्रभूला धन्यवाद असला तर जाऊया, आपण भेटू. हालेलुया. हालेलुया. असा विश्वास की आज मी गेलो तरी मी त्याचा, कारण इथे मला जायचंच आहे ना. सोडून द्या, जीवन सुखी होऊन जातं, टेन्शन नाही. हालेलुया. तर आपण एवढ्या मोठ्या साक्षीच्या ढगाने वेढलेलो आहोत, म्हणून आपण प्रत्येक ओझे व सहज अडवणारे पाप टाकून आपल्या पुढे ठेवलेल्या धावेवरून धीराने धावावे. ती धाव अरुंद मार्गावरची आहे. नाशाकडे जाणारा मार्ग पसरट आहे, खूप लोक त्याच्यावरून चालतात. पण जीवनाकडे जाण्याचा मार्ग अरुंद आहे, नॅरो आहे, थोडका बारीक आहे आणि थोडक्यांना तो सापडतो. आणि त्या मार्गावरून धीरानं धावायचं आहे, घाई करायची नाही. हालेलुया. आपण आपल्या विश्वासाचा करता. आपल्याला विश्वास कोणी दिला? त्यानं आपल्याला विश्वासाचं परिमाण दिलं. पहिला विश्वास सुद्धा आपण जो त्याच्यावरती ठेवला तो त्याच्यापासूनच होता. विश्वास त्यानं आपल्या हृदयात दिला की माझ्यावर विश्वास ठेव. आमेन. करता म्हणजे आपल्यामध्ये विश्वास उत्पन्न करणारा आणि तो पूर्ण करणारा. विश्वास पूर्ण कोण करणारा आहे? प्रभू येशू. याच्याकडे पाहत असावे. आमेन. कुठे आहे तो? देवाच्या आपल्या बापाच्या उजवीकडे बसलेला आहे. सर्व अधिकार त्याला आहे. पृथ्वीवर, आकाशाखाली आणि आकाशात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार त्याला दिलेला आहे. आमेन. त्याच्याकडे पाहत असावे. त्याच्या पुढे जो आनंद ठेवला होता. कशासाठी सहन केलं ख्रिस्त येशूने सगळं? काय मिळणार होतं त्याला? आनंद. काय लिहिलं इकडे? आनंद. त्याच्या पुढे जो आनंद ठेवलेला होता, त्यामुळे त्याने लाज तुच्छ मानून वधस्तंभ सोसला. आपल्याला आनंद पाहिजे? इकडचा की तिकडचा? तिकडचा हवा असेल तर लाज, दुःख, निंदा, अपमान सहन करावी लागेल, तुच्छ म्हणावी लागेल. थुंकलं तरी ठीक आहे, चल मला तिकडे जागा आहे. हालेलुया. इथे मान मिळणार नाही हो. इथे मान सोडून द्या. एक मान आहे, दुसरी नका घेऊ. दोन मान कुठे ठेवायच्या? आहे ना एक? बघा आहे की नाही तुम्हाला? मग दुसरी मान नको. अपमान होईल, निंदा होईल, समाजातून तुम्हाला वाळीत टाकतील. पण तुम्ही आनंद करा, उल्हास करा, उड्या मारा, कारण देवाचं राज्य तुमचं आहे. आमेन. हालेलुया. इकडे आपल्याला फुलांचे पलंग ठेवलेले नाहीत बाबा. इकडे काट्या कुसळ्यांचाच मार्ग आहे. आमेन. तर आपण कुणाकडे पाहावं? ख्रिस्त येशूकडे, की त्यानं एवढं दुःख सहन केलं. बघा, आपल्याला थोडंसं लागलं तरी आपण बघतो, अरे बापरे किती लागलं. त्याचा छिन्न विछिन्न झालेला तो देह, हातामध्ये रुतलेले ते खिळे, पायामध्ये रुतलेले खिळे, पूर्ण अंग फोडलेलं, काट्याचा मुकुट, तोंडावरती घाय, हृदयात भाला. हे आपण सहन करू शकतो का हो? त्याने कसं सहन केलं? एकच त्याच्या पुढे उद्दिष्ट होतं, मला माझ्या बापापाशी जायचंय. मग जर तीच पाळी आपल्यावर आली, येईल की नाही? येणार आहे की नाही? येणार आहे. आपलं काय होईल? जर त्यावेळेला आपल्याला विश्वासात ठाम उभं राहायचं असेल तर आपल्याला येशूकडे पाहावं लागेल की प्रभू, तू जसं सोसलंस तसं मला सोसण्यास तुझी कृपा, तुझा आत्मा दे. नाहीतर आपण हे नाही मिळालं, ते नाही मिळालं, याचं लग्न नाही झालं, त्याची हे झालं, त्याचं ते झालं, याच्यातच जाऊ आणि आपलं लक्ष दुसरीकडे जाईल.
आणि आपलं विश्वासातनं पडणं होईल. काय होईल? पडणं होईल. त्यामुळे सावधान असा. आणि देवाच्या राजासनाच्या उजवीकडे बसला आहे. आपल्याला कुठे बसायचंय हो? आपल्याला कुठे स्थान दिलंय देवानं? त्याच्या बाजूला दिलंय. कोणत्या दूताला दिलंय का त्याच्या बाजूला? नाही. जुन्या करारातील लोकांना दिलंय का त्याच्या बाजूला? ते त्याच्या पुढे राहून उपडे पडतात. पण देवानं आपल्याला असं स्थान देऊ केलं आहे त्याच्या बाजूला. म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत की देवानं आपल्याला निवडलेलं आहे. इथे चालेल गरीब असू, काही नसेल, दुःख असेल, कष्ट असतील, अपमान असेल, पण आपली जागा सोडू नका. किती जागा मला मिळणार आहे. आमेन. तर ज्याने आपणाविरुद्ध पाप्यांनी केलेले एवढे बोलणे सोसले त्याविषयी विचार करा. त्याला पण बोललं की नाही हो? त्याला सैतानाचा मुलगा काय म्हटलं, त्याला काय काय म्हटलं, सोसलं की नाही त्याने? कशासाठी? त्याच्या पुढे जो आनंद ठेवला होता, बापाच्याच बाजूला बसण्याचा नाही, तर एवढ्या मोठ्या लोकांना त्याच्या बाजूला घेऊन बसण्याचा. आमेन. देवाला आनंद नाही होणार आपण त्याच्या बाजूला बसल्यावर? जसा देवाला येशू ख्रिस्तामुळे आनंद होतो तसंच आपल्यामुळेही देवाला आनंद होईल. येशूलाही आनंद होईल की माझी लेकरं माझ्या बरोबर आली. आमेन. किती मोठा आनंद असतो तो. यासाठी की तुम्ही आपल्या जीवास दमून जाऊन खचू नये. कशासाठी? विश्वास कशासाठी धरायचा? की जेव्हा माझ्यावर ख्रिस्त येशूच्या नावासाठी दुःख, निंदा, अपमान, मृत्यूही येईल, मारहाणही येईल, तेव्हा आम्ही माझ्या जीवास दमून जाऊन खचू नये, म्हणू नये माझा देव कुठे आहे, त्यानं माझा काय ऐकलं नाही. म्हणू बंदूक ठेवून सांगितलं बोला जय, बोलणार नाही. मार, मी चाललो, तू खाली जाशील मी चाललो वर. असं सांगायचं, तू खाली जाशील मी चाललो वर. हालेलुया. कारण आपल्याला मरणाची भीती नको. मरणाला जो भीतो तो जगायला तयार नाही. काय? जो मरणाला भीतो तो जगायला तयार नाही, आणि जो मरणाला भीत नाही तो जगायला तयार आहे. आमेन. मरायची भीती नाही. दुसरा थेस्सल पहिला अध्याय 3 ते 10 आपण एक एक वचन वाचू. भावांनो, आम्ही सर्वदा तुम्हाविषयी देवाची उपकार स्तुती अवश्य करावी, कारण हे योग्यच आहे. कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे आणि तुम्हा सर्वांमधील प्रत्येकाची एकमेकावर प्रीती उदंड होत आहे. हालेलुया. पौल काय म्हणतो थेसलोनिकांस की आम्ही सर्वदा तुम्हाविषयी देवाची उपकार स्तुती अवश्य करावी आणि हे योग्य आहे. आम्ही धन्यवाद देतो देवाला तुमच्यासाठी आणि हे योग्य आहे का? कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे. आपण विश्वासात वाढतो की नाही हे कसं कळणार आहे? माझा विश्वास वाढतोय की कमी होतोय? परीक्षेमुळे, दुःखांमुळे, कष्टांमुळे. आणि तुमच्या विश्वासाची परीक्षा फार मोलाची आहे. तुम्ही नाना प्रकारच्या परीक्षेत असता आनंद करा, लिहिलंय ना, कारण तुमच्या विश्वासाची परीक्षा होईल. हे तुमच्या सहनशीलतेचे अगत्य आहे. तुमच्या विश्वासाची परीक्षा होणार की खरंच तू येशूवर विश्वास ठेवला आहेस का. मोह येतात तेव्हा तुमच्या विश्वासाची परीक्षा होते. खरंच तू येशूवर विश्वास ठेवतेस का? हालेलुया. प्रभूच्या नावासाठी दुःख सहन करावं लागतं तेव्हा तुझी आपल्या विश्वासाची परीक्षा होते. खरंच तू विश्वास ठेवतोस का? विश्वास ठेवतेस का?
की रणछोड दास? आपण रणछोड दास होतो का? नाही, मला नाही माहीत. मी कुठे असतो बघायला तुमच्याकडे? प्रभूला माहीत. विश्वासाची परीक्षा होईल. आणि जर आपण आज टिकत राहू, पास होत राहू, तर त्या मोठ्या परीक्षेलाही सामोरे जाण्यास तयार आहोत. जेव्हा आपला छळ होईल, निंदा होईल, आपल्यावरती संकट येतील, तेव्हाही आपण तयार राहू. कारण देवाचं वचन आहे, जर पायदळावर धावताना तू दमलास तर घोडदळाबरोबर कसा धावशील? काय म्हणतोय देव? पायदळावर बरोबर धावताना तू दमलास. म्हणजे छोट्या छोट्या दुःखांमध्ये, छोट्या छोट्या कष्टांमध्ये, छोट्या छोट्या अपमानांमध्ये तू प्रभूला सोडून दिलंस, दमलास. छोट्या छोट्या मोहामध्ये तू पडलास, पाप तुला आनंदाचं झालं. पायदळावर धावताना तू दमलास तर घोडदळाबरोबर कसा धावशील? हे घोडदळ काय? मोठी संकट जी येणार आहेत त्यामध्ये तुझं काय होईल? हालेलुया. मग आज काय करायचंय? पायदळांबरोबर धावायला शिकायचंय. मी दमणार नाही, मी धावेन, मी माझी ताकद वाढवेन, जेणेकरून मी घोडदळांबरोबर धावायला तयार राहीन. प्रतिदिनी, प्रतिवेळी काही घडू दे, मी त्याला सोडणार नाही. जीव गेला तरी सोडणार नाही. सांगा असं. हालेलुया. वचन 4. म्हणून तुमच्या सर्व पाठलागांमध्ये व जे संकटे तुम्ही सोसता त्यामध्ये तुमची सहनशीलता व विश्वास यावरून आम्हीही देवाच्या मंडळांमध्ये तुम्हाविषयी नावाजून घेतो. हा, देवाची उपकार स्तुती त्याबद्दल कशासाठी करतो? तुमच्या विश्वासासाठी. का? कारण तुमच्या सर्व पाठलागांमध्ये जी संकटे तुम्ही सोसता त्यांमध्ये आपण सोसले नाही आहेत अद्याप. सोसलेत का आपण? काही लोकांनी सोसले, पण बऱ्याचशांनी सोसली नाही आहेत. मी पण नाही सोसली, पण तयारी करायची. त्यामध्ये तुमची सहनशीलता व विश्वास यांवरून आम्हीही देवाच्या मंडळांमध्ये तुम्हाविषयी नावाजून घेतो. हालेलुया. की बघा, माझी लोक दुःखातून गेली, कष्टातून जातात, पाठलागातून जातात, हल्ले होतात, हे होतं ते होतं, तरी त्यांनी येशूला सोडलं नाही. म्हणजे आम्ही बरोबर शिकवलेलं आहे. हालेलुया. आम्ही बरोबर शिकवलेलं आहे. पडणार कोण? जे भौतिक गोष्टी मिळवण्यासाठी येतात ते पडून जातील, कारण त्या पुढे मिळणार नाहीत. हां, बरोबर की नाही? जो टिकून राहतो तो तारला जाईल. आमेन. वचन 5. हे तर देवाच्या यथार्थ न्यायाचे प्रमाण आहे, ते असे की ज्याच्यासाठी तुम्ही दुःखे सोसता त्या देवाच्या राज्यास योग्य असे तुम्ही गणले जावे. हे तर देवाच्या यथार्थ न्यायाचे प्रमाण आहे, ते असे की ज्याच्यासाठी तुम्ही दुःख सोसता. कोणासाठी दुःख सोसायची आहेत? प्रभू येशूसाठी, त्याच्या वचनासाठी. कुकर्म करून दुःख नाही सोसायची, चोरी करून दुःख नाही सोसायची, व्यभिचार करून दुःख नाही सोसायची, पोलिसांनी पकडलं म्हणून दुःख नाही सोसायची. काय? ती पण दुःखच आहेत की नाही? पाप करून पकडला तर दुःख होतं की नाही? पण ते दुःख येशूसाठी नाही, ते सैतानासाठी आहे. येशूच्या नावासाठी दुःख. मी पाप करणार नाही, मेलो तरी मी वाईट करणार नाही, मी दुष्टाई करणार नाही, मी दारू पिणार नाही, मी व्यभिचार करणार नाही. प्रभूच्या वचनाला जागून त्याच्या मागे चालेन. कष्ट होतील, दुःख होतील, मी त्याला सोडणार नाही, मी माझ्या प्रभूला सोडणार नाही. हे आहे प्रभूच्या नावासाठी दुःख, स्वतःच्या कष्टासाठी दुःख नाही. त्या देवाच्या राज्यास योग्य असे तुम्ही गणले जावे. ही दुःख येशूच्या नावासाठी का सोसावी?
त्या देवाच्या राज्यात आपण योग्य असे गणले जावे, त्या राज्यात आपला प्रशस्तपणे प्रवेश व्हावा. ये माझ्या मुला, तुझी जागा जी तुझ्यासाठी तयार करून ठेवली आहे ती ये आणि घे, माझ्या बाजूला बस. जेव्हा स्टेफन मेला की नाही, स्टेफनाला कसं मारलं? धोंडमार केली. त्याने काय पाहिलं? आकाश उघडलेले आणि प्रभू उभा राहिलेला. प्रभू बसलेला आहे की नाही हो देवबाबाच्या उजवी हाताकडे. मग त्याने उभा असलेला का पाहिलं? माझा पोर येत आहे. बसून नाही राहिला प्रभू, उभा राहिला. प्रभू आपल्याला रिस्पेक्ट देतो. ही इज अ जेंटलमॅन. आमेन. आपण बसून शेक हँड करतो कधी कधी, पण शेक हँड बसून नाही करायची असते, उभे राहून करायची असते. ही खरी स्टाईल आहे, जेंटलमॅन मान आहे. आपण मोठ्या लोकांना उभं राहून बसून कधीच हा शेक हँड नाही करत, उभं राहून करतो. आमेन. समजा पंतप्रधान आले नरेंद्र मोदी आणि मला शेक हँड करायला लागले तर मी काय बसून करू? कसा करेन? उठून. मग प्रभूनं त्याला उठून बोलावलं म्हणजे किती मान दिला. मग तो मान आपल्याला नको? कसा मिळेल? मी माझा विश्वास राखला पाहिजे. मी प्रभूसाठी दुःख सहन करेन, दिवसेंदिवस मी त्याच्या मागे जाईन. मी माझ्या स्वप्नांवरती लक्ष ठेवेन. मी माझ्या तारणाकडे लक्ष लावेन. मोह येतील, दुःख येतील, कष्ट येतील, हे येईल ते येईल, मी सोडणार नाही. जाऊ दे. हालेलुया. वचन 6. कारण हे देवाला न्याय आहे की प्रभू येशू आपल्या सामर्थ्याच्या दूतांबरोबर आकाशातून प्रकट होण्याच्या वेळी तुम्हाला संकटात घालणाऱ्यांना संकट परत करावे. तुम्ही सूड उगवू नका. देव काय सांगतो? तुम्ही सूड उगवू नका. त्यांना काय करायचं ते करू दे, तुम्ही आपलं लक्ष त्याच्याकडे लावा. प्रभू येशूनं सूड उगवला नाही. तो म्हणाला पिलाताला, मी उठून पुनरुत्थान झाल्यावरती तुला बघतो. नाही ना? नाही. आपण सूड नाही घ्यायचं. प्रभू त्याला क्षमा कर, ते काय करतात त्यांना कळत नाही, पण मला कळतंय, मी काहीच करणार नाही, राहू दे, मी आशीर्वाद देईन. कारण तू न्याय करणारा आहेस, तू सूड उगवणारा आहेस, तू सर्व काही पाहतोस. आमेन. तर प्रभू येशू आपल्या सामर्थ्याच्या दूतांबरोबर आकाशातून प्रकट होण्याच्या वेळी तुम्हाला संकटात घालणाऱ्यांना संकट परत करावे. तो न्याय करील, तो त्यांना जे काही करायचं ते करू दे, तो करील न्याय. आमेन. वचन 7. आणि संकट सोसणाऱ्या तुम्हाला आमच्याबरोबर विसावा द्यावा. तिथे कोणती जागा आहे? विसावा. ये शांतीत विसाव्यात ये, माझ्या आनंदात सहभागी हो. आमेन. हालेलुया. आपल्या संकटातून आपल्याला विसावा द्यावा. वचन 8. तो अग्निज्वालेत येऊन जे देवाला ओळखत नाहीत आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याचं शुभवर्तमान मानित नाहीत त्यांचा सूड उगविल. हालेलुया. संकट सोसणाऱ्या तुम्हाला किंवा तो अग्निज्वालेत येऊन जे देवाला ओळखीत नाहीत आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त याचे शुभवर्तमान मानित नाहीत त्यांचा सूड उगवेल. त्यामुळे तो म्हणतो सूड घेणं माझ्या हाती आहे, मी घेईन सूड. तू तुझं लक्ष माझ्याकडे लाव. तू तुझं लक्ष सूड घेण्याकडे लावू नकोस, ते माझ्याकडे सोड. तू तुझं लक्ष मी दिलेल्या जागेवरती लाव. हालेलुया. वचन 9. तेव्हा ते प्रभूच्या समक्षतेपासून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर होऊन सर्व कालचा नाश हा दंड भोगतील. आमेन. हालेलुया. एक आहे प्रभूच्या जवळ राहणं आणि दुसरं आहे प्रभूच्या समक्षतेपासून लांब जाऊन नाश होणं.
नरक काय आहे? लिहिलं इकडे नरक काय आहे. प्रभूच्या समक्षतेपासून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर होऊन सर्व काळचा नाश हा दंड होई भोगतील. हा नरक आहे. नरकात देवाची समक्षता नाही. जे जे काही आपण इकडे चांगलं भोगतो ते नरकात नाही. हालेलुया. नरकामध्ये हवा नाही, नरकामध्ये ऑक्सिजन नाही, नरकामध्ये वातावरण नाही, नरकामध्ये फक्त अग्नी आहे. दिसणारा अग्नी नाही, गरमी आहे, जिथे शरीर वितळतं आणि खाली पडतं, पुन्हा किडे खातात, पुन्हा शरीर येतं, पुन्हा वितळतं. अनंत काळच्या यातना, न संपणाऱ्या यातना पाहिजे. मग देवानं दिलेलं घेत का नाहीत? येशू कशासाठी आला? मला सर्वकाळचं जीवन प्राप्त व्हावं. आणि सर्वकाळचं जीवन हेच आहे की देवाची समक्षता, त्याच्यामध्ये मी राहावं. आमेन. जे जे देवाचे चांगुलपण आहे ते नरकामध्ये नाही. हालेलुया. वचन 10. त्या दिवशी तो आपल्या पवित्रांच्या ठाई गौरव मिळण्याकरिता आणि विश्वासणाऱ्या सर्वांच्या ठाई आश्चर्यपात्र होण्याकरिता येईल, कारण तुम्ही आमच्या साक्षीवर विश्वास ठेवला. येशूला कोणी पाहिलंय का? हो. मग कशाला विश्वास ठेवता? कसा विश्वास ठेवता? कशावरून विश्वास ठेवता? कशावरून? असंच मी वाचलंय, आम्ही ऐकलंय. हालेलुया. आम्ही अनुभव घेतलेला आहे की माझा प्रभू आहे, माझा प्रभू जिवंत आहे आणि माझा प्रभू येणार आहे आणि तो मला घेऊन जाणार आहे. आमेन. त्या दिवशी तो आपल्या पवित्रांच्या ठाई गौरव मिळविण्याकरता आणि विश्वासणाऱ्या सर्वांच्या ठाई आश्चर्यपात्र होण्याकरता येईल, कारण तुम्ही आमच्या साक्षीवर विश्वास ठेवला. आम्ही जे शुभवर्तमान तुम्हाला सांगितलं ते तुम्ही ऐकलं, तुम्ही विश्वास ठेवला, तुम्ही बाप्तिस्मा घेतला, त्याच्याशी करार केला आणि तुम्ही त्याच्या मागून चालत आहात. आणि मरेपर्यंत तो विश्वास सोडायचा नाही. विश्वास सोडला तर सर्व काही शून्य होणार. कारण शेवटल्या काळी पुढे लिहिलं आहे की विश्वासातनं पडणं होईल. बघा 2 अध्याय 3 वचन 2 आणि 3 वाचू आपण. तुम्ही आपल्या मनात एकाएकी दचकू नका व घाबरू नका. प्रभूचा दिवस अगदी जवळ आला आहे असे सांगणाऱ्या आत्म्यांकडून किंवा जणू काय आम्हापासून आलेल्या वचनाने किंवा पत्रानेही घाबरू नका. कोणत्याही प्रकारे कोणी तुम्हास फसवू नये, कारण पहिल्याने विश्वासातून पडणं होईल आणि तो अधर्माचा पुरुष, तो नासाचा मुलगा प्रकट होईल. हालेलुया. तो येण्याचा दिवस जसा जवळ येत आहे तसं पुष्कळांचं विश्वासातून पडणं होईल. ते प्रभूला नाकारतील. कसं नाकारतील? आपल्या करण्यांनी नाकारतील. ते म्हणतील प्रभू येशू ख्रिस्त माझा प्रभू आहे, परंतु असे राहतील की देव नाही. काय शक्य असतं की नाही? मुखाने कबूल करतील येशू ख्रिस्त माझा प्रभू आहे, परंतु असे राहतील की देव नाहीच. मला कोण पाहतो? माझा प्रभू कोण? म्हणजे दाखवण्याचे दात आणि खाण्याचे दात वेगळे असतील, म्हणजे विश्वासातनं पडलेले असतील. होईल का? शक्य आहे की नाही? हालेलुया. म्हणजे आपण त्यासाठी लिहिले स्वतःची परीक्षा करा की तुम्ही विश्वासात आहात की नाही. आणि जर आहात तर ख्रिस्त येशू तुम्हाला सांगेल की तू माझा मुलगा आहेस, तू माझी मुलगी आहेस. कोणत्याही प्रकारे वचन 3, कोणी तुम्हास फसवू नये, कारण पहिल्याने विश्वासातून पडणे होईल आणि तो अधर्माचा पुरुष,
तो नाशाचा मुलगा प्रकट होईल. अँटी ख्राइस्ट, ख्रिस्त विरोधी जो येत आहे तो येईल, पण त्याच्या आधी विश्वासातून पडणं होईल. बरेच लोक प्रभूला नाकारतील. का? कारण कष्ट एवढे वाढतील की त्यांना असह्य होईल. सर्व गोष्टी सुखात असताना प्रभूला स्वीकारणं सोपी गोष्ट आहे. सर्व काही व्यवस्थित चाललं आहे, प्रभूला स्वीकारलंय, सोपी गोष्ट आहे. पण जेव्हा कष्ट येतील तेव्हा प्रभूला स्वीकारणं कठीण होऊन जाईल. त्यावेळेला जो टिकून राहील तो तारला जाईल. आज एवढी तयारी आपण का करत आहोत? कारण पुढे टिकून राहण्यासाठी. कष्टाचे दिवस येत आहेत, आपल्याला माहीतच आहे. झपाट्यानं जग बदलत आहे, झपाट्यानं नियम बदलत आहेत. बदलत आहेत की नाही? 10 वर्षापूर्वी जसं होतं तसं आता राहिलं नाही. आता प्रभूचं नाव घेणंही आपल्याला बंद केलं जाईल. जाईल की नाही? होत आहे की नाही? आमच्याकडे प्रार्थना सभा बंद केल्या जात आहेत. नालासोपारा वसईत आम्ही कधी विचारही केला नव्हता असं होईल. काय मग काय होणार? मी तुम्हाला घाबरवत नाही, घाबरू नका. स्वतःची परीक्षा करा. मी घाबरवण्यासाठी नाही आलो, सावध करण्यासाठी आलो आहे. घाबरले तर संपला. देवानं आपल्याला घाबरण्याचा आत्मा नाही, सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिलेला आहे. त्यावेळेला तो तुम्हाला काय करावं, काय बोलावं ते सुचवेल. आमेन. आणि सहन करण्यासाठी शक्तीही देईल. आणि जर तुमचा दिवस आलेला असेल, माझा दिवस आलेला असेल, तर आपण जाऊ. एक दिवस जायचं तर आहेच, लवकर जाऊ, बरं नाही का? हालेलुया. बघा, आपल्या विश्वासाची परीक्षा होईल. पुन्हा पाहू आपण इब्रिकरास पत्र 11वा अध्याय 6वं वचन. आपण विश्वासाचं व्याख्या पाहत होतो. 6वं वचन. आपण विश्वास कशावरती धरायचा मी तुम्हाला सांगितलं. सर्वात मोठं वचन आहे की तो मला घ्यायला येणार आहे आणि मी त्याच्याबरोबर राहणार आहे. ह्याच्यापेक्षा दुसरं वचन कोणतं मोठं नाही. हालेलुया. वचन 6 वाचा. परंतु विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण जो देवाला शरण जातो त्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे, आणि जे त्याला झटून शोधतात त्यांना तो प्रतिफल देणारा आहे. आमेन. काय लिहिलंय? विश्वासाविना मी देवाला संतुष्ट करूच शकत नाही. विश्वासाविना देवाला संतुष्ट करणे अशक्य आहे. आपल्या जीवनाचा उद्देश काय आहे? की देवाला संतुष्ट करणं. देव माझ्या ठाई आनंद पाहो. हालेलुया. काय आपल्या जीवनाचं उद्दिष्ट? की प्रभू माझ्यामध्ये आनंद पाहो. माझं वागणं, माझं बोलणं, माझं करणं त्याला आनंद देव. हालेलुया. त्याच्या आत्म्याला खिन्नता न होवो, त्याच्या आत्म्याचा अपमान न होवो, त्याच्या आत्म्याचा अवहेर न होवो, त्याला कमी न लेखो, त्याला आनंद होवो. कारण जो देवाला शरण जातो त्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे. काय विश्वास धरायचा? तो आहे. किती आहे मोठा विश्वास? तो आहे. तो आहे. आता प्रश्न विचारू, तो कोण आहे? नाही, तो माझा कोण आहे? माझा बाप आहे. तो कोण आहे? माझा बाप आहे. इतकंच नाही, माझा मित्र आहे. इतकंच नाही, माझा भाऊ आहे, मोठा भाऊ आहे. नातं कोण आहे? देव आहे ना, तो आहे. तो कोण आहे? तो माझा बाप आहे. त्याने त्याच्या आत्म्यानं मला जन्म दिलेला आहे.
त्याच्या वचनाच्या द्वारे त्यानं मला जन्म दिलेला आहे. तो माझा बाप आहे. त्याने मला मित्र म्हटलेला आहे. ज्या गोष्टी तो मला सांगतो त्या मित्रासारख्या सांगतो. आमेन. विसरू नका. तो कोण आहे? तो माझा मोठा भाऊ आहे. मला सहाय्य करणारा, मला मदत करणारा. दुसरी गोष्ट, तो कुठे आहे? बरेच वेळेला आपण संभ्रमात असतो की देव कुठे आहे. तो कोण आहे? पक्क लक्षात ठेवा. तो कुठे आहे? हवा गेली काय? कुठे आहे तो? कुठे आहे? हां, तो आमच्या मध्ये आहे. तो आमच्या बरोबर आहे. मग आपण वाईट का करतो? काय? कारण आपण विसरतो, आपण अविश्वास दाखवतो की तो माझ्यामध्ये राहतो किंवा तो माझ्या बरोबर नाही. बरोबर का? जर मी तुमच्याबरोबर सांगितलं मी तुमच्याबरोबर 1 आठवडा राहायला तुमच्या घरी येणार आहे, कसे राहिलो तुम्ही? मी तुमच्या घरी राहायला 1 आठवडा राहणार पूर्ण, सोमवारी येऊन पुढच्या रविवारी जाणार, तर तुम्ही कसे राहणार? हां, भांडणार नाही, नाही त्या गोष्टी बोलणार नाही, नाही तिथे जाणार नाही, कारण मी बरोबर आहे. पास्टर काय बोलेल? हां, कसे राहाल? व्यवस्थित राहाल ना? का? कारण मी तुमच्या बरोबर आहे. मी तुम्हाला पाहतो, तुम्ही जे काही करता ते मी पाहतो. मग देव जो सांगतो मी तुमच्या बरोबर आहे, मी तुम्हाला सोडत नाही, टाकत नाही, आपण किती विश्वास ठेवतो की तो आपल्या बरोबर आहे? मी तुम्हाला कधीही सोडणार नाही, मी तुम्हाला कधीही टाकणार नाही. आठवडा काय, आयुष्यभर तो आपल्या बरोबर आहे. आपण कसे राहतो की त्याला विसरतो? तू मंदिरात राहा, मी चालले तिकडे दर रविवारी येऊन तुला भेटेन. इथे राहतो देव? हाताने बांधलेल्या मंदिरात राहत नाही. तुम्ही त्याचे मंदिर आहात, तुम्ही देवाचे मंदिर आहात हे तुम्ही जाणत नाहीत काय? पवित्र आत्मा तुमच्यामध्ये वस्ती करतो हे तुम्ही जाणत नाहीत काय? तुम्ही मोलाने मिळवलेले लोक आहात, तुम्ही स्वतःचे नाही ते तुम्ही जाणत नाहीत काय? कसे राहायला पाहिजे? आपण कसे राहायला पाहिजे? काय एका माणसाची समजा तुम्ही एवढी कदर करता, आठवडाभर हा माणूस तुमच्याकडे राहायला आला तर तुम्ही एवढी कदर करणार. जो देव आपल्याला निर्माण करता, आपल्याला तारणारा, आपला जो बाप आहे, आपला मित्र आहे, आपला बंधू आहे, तो आपल्याबरोबर राहायला येतो आणि आपण त्याला नाकारतो. आपण पाहिजे तसं राहतो. मी माझ्या मनाचा राजा. बघा, विश्वास तो आहे. तो कोठे आहे? आपण बोलतो तो माझ्यामध्ये आहे. मग राहणं त्याला अनुसरून होतं नाही. हा आहे विश्वास की तो माझ्या बरोबर आहे, तो मला सोडत नाही, तो माझ्या बरोबर राहतो. आमेन. तिसरी गोष्ट, तो कसा आहे? तो आहे. विश्वास म्हणजे काय? विश्वास ठेवणाऱ्याने विश्वास धरला पाहिजे की तो आहे. पहिली गोष्ट आपण पाहिली, तो कसा आहे, कोण आहे? तो माझा बाप आहे. दुसरी गोष्ट आपण पाहिली, तो कोठे आहे? तो आपल्या बरोबर आहे, तो आपल्या मध्ये आहे. आपण त्याच्यामध्ये जगतो, वागतो आणि आहो. काय आहे ना वचन? आपण त्याच्यामध्ये जगतो, वागतो आणि आहो. त्याच्याशिवाय आपलं अस्तित्व शून्य आहे. तिसरी गोष्ट, तो कसा आहे? आपल्याला माहीत पाहिजे माझा देव कसा आहे. माहिती आहे तो कसा आहे? तो पवित्र आहे. तो अशुद्धतेला, त्याचा अशुद्धतेचा वीट आहे त्याला. तो प्रीती आहे, तो न्यायी आहे, तो पूर्ण आहे, तो दयाळू आहे, तो कृपाळू आहे, तो मंद क्रोध आहे. ज्या ज्या उपमा तुम्ही लावू शकतात तो आहे. माझा देव चांगला आहे.
खूप आहे देवाबद्दल. तो कसा आहे? माझा देव चांगला आहे, माझा देव पवित्र आहे. आमेन. ह्या 3 गोष्टी लक्षात राहतील तर आपला विश्वास वाढेल की देव मला सोडत नाही. तो जसा पवित्र आहे तसा तो मला सांगतो तुम्ही पवित्र व्हा. जशी मी तुम्हावरती प्रीती केली तशी तुम्ही इतरावर प्रीती करा. जसं मी तुम्हाला क्षमा केली तशी इतरांना क्षमा करा. हालेलुया. तो आहे आणि जे त्याला झटून शोधतात त्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. आपण झटून शोधतो की जसं असंच चारणाचे पावलीसारखं शोधतो त्याला. आपले 1,00,000 रुपये हरवले आणि चारण्याची पावली हरवली तर काय करू आपण? हो, कोणत्या गोष्टीला जास्त महत्त्व देऊ? चारणाची पावली हरवली तर काय होतं? चला 10 रुपयाचं कॉईन नाणं, चारण्याचं आता माहीत नाही कोणाला चारणे म्हणजे काय. 10 रुपयाचं नाणं असेल ते हरवलं तर आपण शोधत जाऊ का? हो नाही ना. 50 रुपये नाही, 100, 200, असं होतंय ना. 500, हो, 1000, 2000, 10,000. कसे जाऊ? हळूहळू जाऊ, टेंगत चाललंय. असं करत की धावत जाऊ. म्हणजे ज्याची किंमत जास्त त्याला आपण जास्त मान देतो, ज्याच्याकडे जास्त धावत आपण त्याला शोधतो. आपण देवाला किती किंमत देतो की आपण त्याला असं शोधावं की तू मला सापडला नाहीस तर मी मरेन, मला तू पाहिजे. काही नसेल तरी चालेल, मला तू पाहिजे. सगळं घे, मला एवढे दे, मला तू हवा आहे. मेलो तरी चालेल, मला तू हवा आहेस. ही आहे देवाची किंमत. आहे तयारी, आहे विश्वास. नाही तर फक्त येणं जाणं होईल आणि लोक आपल्यावरती बघून हसतील. हा चालला प्रार्थनेला, येतो आणि झिंगाणे घालतो, बायकोला मारतो, असं करतो तसं करतो. काय बरोबर की नाही? असं नाही. आपण मौलवान आहोत आणि ज्या देवाची आपण सेवा करतो तो महा पराक्रमी आहे, पवित्र आहे. त्याला झटून जे शोधतात त्याला तो प्रतिफळ देतो. काय प्रतिफळ? हो, लोकांकडून आपल्याला काय प्रतिफळ मिळतो? हा बरा माणूस आहे, हा हे आहे ते आहे. पण माझं प्रतिफळ तिथे आहे. माझं प्रतिफळ इथे नाही. माझं प्रतिफळ आपलं कुठे आहे? तिथे. त्याच्या बाजूला बसणं ह्याच्यापेक्षा मोठं प्रतिफळ कोणतंच नाही. हो, आहे कोणतं? नाही ना. मग एवढी उठाठेवा आपण कशाला करायची? एकच गोष्टीसाठी झटायचं, मला त्याच्या बाजूला बसायचं. जर इथे मला त्याच्याबरोबर राहणं आवडत नसेल तर तिथे मला काय, मी जाऊन काय करणार आहे? इकडे आवडतं त्याच्याबरोबर राहायला? आवडतं का? प्रश्न पडतो ना. नाही आवडत असेल तर मग तिकडे जाऊन काय करणार? तिकडे फार बोरिंग आहे. तिकडे तर तोच आणि तोच, सकाळी तोच, दुपारी तोच, रात्री तोच, सर्व काळ तोच, अनंत अनंत काळापर्यंत तोच आहेस. किती बोरिंग होणार मग. फार बोरिंग होणार. तिथे जाऊन करायचं काय मग? प्रश्न आहे की मला स्वर्गात जायचंय, मला स्वर्गात जायचंय. करणार काय आहेस तिथे? जर इथे मला त्याच्याबरोबर राहणं आवडत नसेल तर तिथे मला राहणं आवडेल का? मग इथे त्याचं राहणं त्याच्याबरोबर मला आवडलं पाहिजे. प्रभू काही घे, मला तुझ्याबरोबर राहायचं आहे. हे आहे प्रतिफळ. आमेन. आहे विश्वास. स्वप्न. एक मोशेचं स्वप्न बघा. मोशेचं 11वा अध्याय 24 ते 26. सत्तावीस आपण पासू. एक एक वाचू आपण. इब्रिकरास पत्र 11वा अध्याय 24वा वचन. विश्वासाने मोसेने प्रौढ झाल्यावर
आपणास फारोच्या कन्येचा मुलगा म्हणवण्याचे नाकारले. विश्वासाने मोशेने प्रौढ म्हणजे मोठा झाल्यावर आपल्याला फारोच्या कन्येचे मुलगा म्हणवण्याचे नाकारले. मान होता ना, राजाचा मुलगा असेल तर काय मान असतो. त्याने काय केलं? नाकारलं. मला नको मला मान, नको ती जागा. दुसरी गोष्ट, पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे त्याने निवडले. हालेलुया. त्याला होतं की नाही, पाप करायला मुभा होती की नाही. राजा होता तो, काहीही करू शकत होता. त्याने ते सोडलं. काय निवडलं? असंच दुःख नाही, देवाच्या लोकांबरोबर दुःख सहन करणे हे त्याने निवडले. की माझी लोक जे कष्ट करत आहेत, माझी लोक येशूसाठी एवढे निंदा सहन करत आहेत, मीही त्यांच्यासाठी, मी त्यांच्या दुःखात सहभागी होईन, मी त्यांच्यासारखाच होईन, मी सुखात लोळणार नाही, मी जाईन. निर्णय, निवड. हालेलुया. कसं? विश्वास. कशामुळे? विश्वासामुळे. कारण त्याचंही लक्ष त्या वतनावरती होतं. पुढे लिहिलेलं आपण वाचू. एवढा विश्वास कशावरती होता? एवढं दुःख कशासाठी सोसलं? मान कशासाठी सोडला? त्या वतनावरती त्याचं लक्ष होतं, जे देवानं त्याला देऊ केलं होतं. आपल्याला कोणतं वतन देऊ केलंय? स्वर्गाचं राज्य, देवाचं राज्य, आकाशाचं राज्य, त्याच्या बरोबर बसण्याचा अधिकार. त्यामुळे आपण ही मान आणि हे दुःख, हे मोह, हे पापाचं क्षणिक सुख तुच्छ मानायचं आहे. हालेलुया. तिसरी गोष्ट वाचा 26वं वचन. मिस्रातल्या द्रव्यनिधींपेक्षा ख्रिस्तासाठी निंदा ही अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले, कारण श्रमाबद्दल मिळणाऱ्या वेतनावर त्याची दृष्टी होती. इथे पण वेतन लिहिलंय. मिस्रातल्या द्रव्यनिधींपेक्षा ख्रिस्तासाठी निंदा ही अधिक मोठी संपत्ती आहे. वाव. पैशापेक्षा ख्रिस्तासाठी निंदा मोठी संपत्ती आहे. जेव्हा लोक आपल्याला फुलं देतात ना, अपमान करतात, तेव्हा आपल्याला दागिन्याचे, सोन्याचे दागिने लागलेले असतात. काय तो गोल्डमॅन बघितलाय का हो यूट्यूबवरती? गोल्डमॅन, एवढ्या मोठ्या मोठ्या सोन्याच्या चेन घातलेला गोल्डमॅन असतो ना, नाही बघितला? हा, मग तो कसा होणार आहे? मेला म्हणतो. गोल्डमॅन मेला. जेव्हा लोक आपला अपमान करतात तेव्हा आपल्यावरती सोन्याचे दागिने असतात. तेवढी संपत्ती असते. ही संपत्ती काय कामाची? ती संपत्ती मिळू, ख्रिस्तासाठी निंदा. हालेलुया. ही अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले, कारण श्रमाबद्दल मिळणाऱ्या वेतनावर त्याची दृष्टी होती. त्या तो कुठेतरी पाहत होता, त्याचं काहीतरी स्वप्न होतं, योसेफासारखं, की देवानं मला हे सांगितलं आहे ते होणारच आहे आणि मी ते सोडणार नाही, मी ते घेणारच. ते स्वप्न प्राप्त करून घेणं माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. बापाच्या बाजूला बसणं हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. मग जगातली निंदा, जगातली संपत्ती, जगातलं वैभव, जगातले मोह काहीच वाटत नाही. लक्ष तिथे लावायचं. वरील गोष्टी मिळवण्याकडे लक्ष लावा, जगातील गोष्टीकडे लावू नका. कारण तुम्ही मेला आहात आणि ख्रिस्ताबरोबर तुमचे जीवन गुप्त ठेवलेले आहे. हालेलुया. कुठे लावायचं लक्ष? वरती. वचन 27. विश्वासाने त्याने राजाच्या क्रोधाला न भीता मिसर देश सोडला, कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला.
विश्वासाने त्याने राजाच्या क्रोधाला न भीता मिसर देश सोडला. त्याने कोणाचं तरी मारलेलं ना, त्याने खून केलेला, पण तो भ्याला नाही, त्याने सोडला देश. कारण जो अदृश्य आहे, कोण होता अदृश्य? देव, परमेश्वर, त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला. क्या बात आहे. जो दिसत नाही त्याला पाहत होता, कसा? असल्यासारखा. हाच आहे विश्वास. विश्वास काय आहे? अदृश्य आहे, त्याला पाहत असल्यासारखा त्याने धीर धरला, त्याने विश्वास धरला. काय विश्वास? तो आहे, तो माझ्या जवळ आहे, तो माझ्या बरोबर आहे. आमेन. आणि वचन 28 राहू दे, आपण नंतर पाहू. दुसरी गोष्ट, आता आपल्यात विश्वास आहे की नाही हे कसं माहीत पडेल? तितास पत्र 1 अध्याय 16 वचन. तिताला पत्र, तिमथ्य नंतर तीत, पान 1444 वचन 16. आम्ही देवाला ओळखतो असे ते म्हणतात, परंतु ते आपल्या करण्यांनी नाकारतात, कारण ते अमंगळ व आज्ञाभंग करणारे व प्रत्येक चांगल्या कामाविषयी नाकारलेले आहेत. हो, हालेलुया. काय लिहिलंय? आम्ही देवाला ओळखतो, आम्ही विश्वासू आहोत, आम्हाला देव ठाऊक आहे, आम्हाला बायबल ठाऊक आहे, आम्हाला सर्व ठाऊक आहेत, आम्हाला आज्ञा ठाऊक आहेत, आम्हाला सगळं ठाऊक आहे, माहीत आहे. पण काय होतं बघा, ते म्हणतात असं, परंतु ते आपल्या करण्यांनी त्याला नाकारतात. ते असं जगतात की देव नाही. ते मुखानं म्हणतात देव आहे, परंतु कृतीनं म्हणतात देव नाही. आपलंही तसंच होतं. त्यासाठी सांगायचं, तो आहे, तो माझ्या बरोबर आहे, तो माझ्याकडे पाहतो. हा आहे विश्वास. कारण ते अमंगळ व आज्ञाभंग करणारे व प्रत्येक चांगल्या कामाविषयी नाकारलेले आहेत. जर आपण द्विबुद्धीनं वागू, म्हणजे दाखवण्याचं वेगळं आणि राहण्याचं वेगळं. इथे आल्यावर संत, इकडे आल्यावर दूत, घरी गेल्यावर भूत. तर गडबड आहे, गडबड आहे. ते अमंगळ, बाप्तिस्मा घेऊन अमंगळ करणारं, आज्ञाभंग करणारे, करार मोडणारे, देवाला न मानणारे आणि प्रत्येक चांगल्या कामाविषयी नाकारलेले, त्यांच्याविषयी पासून काहीच चांगलं काम होऊ शकत नाही. देवाचं काम त्यांच्यापासून होणारच नाही. हालेलुया. आपण आपल्याला विश्वासू म्हणतो. आपला विश्वास आपण पारखू की प्रभू, माझं जगणं माझ्या बोलण्यासारखं आहे का? हालेलुया. आंबा चेपला तर काय निघतं? लिंबू चेपल्यावर, विश्वासणाऱ्याला चेपलं तर काय निघतं? विश्वाचा रस. हा कोणता रस काढलाय ना? फळं निघाली पाहिजेत, आत्म्याची फळं. विश्वासणाऱ्याला दाबल्यावरती काय निघालं पाहिजे? ख्रिस्ताची फळं, आत्म्याची फळं, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, नम्रता, चांगलेपणा, विश्वासूपणा, इंद्रिय दमन. हालेलुया. तो आहे खरा विश्वास. आमेन. हालेलुया. एक आणखी वचन वाचू. फिलिपकरास पत्र 1 अध्याय 29 वचन. पान नंबर 1420. फिलिपे 1:29.
कारण ख्रिस्ताकरिता तुम्हावर हा उपकार झाला की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा, इतकेच केवळ नव्हे तर त्याच्याकरिता दुःखही सोसावे. हालेलुया. आवडतं काय वचन? फिलिप्पीपत्र 1:29. ख्रिस्ताकरिता तुम्हावर हा उपकार झाला की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवावा. काय उपकार झाला आपल्यावर? ख्रिस्तावरती विश्वास ठेवण्यासाठी आपल्यावर उपकार झाला की नाही? देवानं उपकार केले की नाही आपल्यावर? नाहीतर आपणही आज अंधाराच्या शक्तीमध्ये असतो, आपणही आज पापाच्या खाईत पडलो असतो. त्याने आपल्यावर उपकार केले आहेत. त्याचे उपकार विसरू नको. हे माझ्या जीवा यहोवाचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा यहोवाचा धन्यवाद कर. त्याचे उपकार विसरू नकोस. हा एक उपकार आपल्यावरती सर्वात मोठा झाला की आपण त्याच्यावरती विश्वास ठेवावा. त्याची ओळख आपल्याला त्यानं करून दिली. आमेन. तर विश्वास ठेवावा इतकेच नाही तर त्याच्याकरता दुःखही सोसावे. विश्वासाला कृतीची जोड काय आहे? दुःख सोस. विश्वास ठेवल्यावरती सुखाचं जीवन नाही हो, आहे का? नाही. विश्वास ठेवल्यावरतीच तुला त्रास देतील लोक. आता मला सांगा, एवढे मोठे साधू आहेत, एका माणसानं एक साधू सोडून दुसऱ्याकडे गेला, त्याला काही त्रास होतो का? कोणी बोलतात का? तो दुसरा साधू सोडला, तिसरा साधू घेतला, सोडतो, त्याला काय प्रॉब्लेम आहे का? त्याने तिसरा साधू सोडला, चौथ्या साधूच्या मागे लागला, काही प्रॉब्लेम आहे? कोणी काय बोलतं? निंदा होते. मग येशूलाच घेतल्यावरती निंदा का करतात? काय जगामध्ये कोणी कोणताही धर्म घेऊ, कोणताही धर्म सोडो, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण येशूदास घेतल्यावरती प्रॉब्लेम का होतो? म्हणजे तोच सत्य आहे आणि त्याच्याजवळ सैतान जाऊ देऊ नये म्हणून त्रास देतो, जेणेकरून लोकांचं तारण होऊ नये. काय पटतं की नाही? मला तरी असं वाटतं की बाकी सर्व लोक दंगा करतात, दारू पितात, काही करतात, त्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे येशूजवळ जाऊन चांगलं करायला पाहू इच्छितात, त्यांची निंदा होते. हे काय मोठं? म्हणजे बऱ्याला वाईट आणि वाईटाला बरं बोलणारे आता झाले आहेत. शेवटल्या दिवसात काय होईल? बऱ्याला वाईट म्हणतील आणि वाईटाला बरं म्हणतील. आहे ना? तसंच चाललंय. पैसा फेको, अच्छा हो जाएगा. अच्छे दिन आ जाएंगे. हालेलुया. सोसायला तयार राहायचं. संपू की घेऊ? एक शेवटचं घेतो. याकोब 1 अध्याय 2 ते 4 आपण वाचू. पान नंबर 1461. याकूब 1:2. माझ्या भावांनो, तुम्ही नाना प्रकारच्या परीक्षात असता तेव्हा ते सगळे आनंद माना, कारण तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा ही सहनशीलता निर्माण करते. तर सहनशीलतेला आपले काम पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कसातही उणे न होता अगदी पूर्ण व्हावे. आमेन. आपण पूर्ण कसे होतो? नाना प्रकारच्या परीक्षेला तोंड देऊन. हालेलुया. आता आपण आपली मुलं पहिलीला पाठवतो, शाळेत घालतो, ती पहिलीला घालतात, ती दुसरीला कशी जातात? परीक्षा असते ना. तिसरीला कशी जातात? परीक्षा असते. अशीच जातात का? नाही, आता तशीच पाठवतात 8वीपर्यंत. काही फेल झाला तरी पुढे पाठवतात, काही होत नाही. पण आमच्या वेळेला तसं नव्हतं. आमच्या वेळेला 2दा फेल झालं तर तिथेच बसवायचे. हालेलुया. म्हणजे परीक्षा कशासाठी असते? मुलांची परीक्षा आपण का घेतो? नाही, जे ते शिकलेलं आहे ते त्याला येतं की नाही हे पाहण्यासाठी. काय?
जे शिकलेलं आहे, जे त्याला बाईनं त्याच्या टीचरनं शिकवलेलं आहे, ते त्याला येतो की नाही येत हे पाहण्यासाठी परीक्षा होते. आपण इथे काय शिकतो? काय शिकतो? देवाचं ज्ञान. मग आपलं येते की नाही हे पाहण्यासाठी काय करावं लागेल? परीक्षा. कुठे होते परीक्षा? इथं इकडनं बाहेर निघाला की परीक्षा सुरू होते. काय बरोबर की नाही? हां, काय बरोबर का? हां, आठवडाभर परीक्षा चालू असते, पुन्हा इथे येतो. पास झालेले असतो की नापास? हालेलुया. नाना प्रकारच्या परीक्षेत आपण जातो का? कारण जे देवानं आपल्याला शिकवलेलं आहे, जे देवानं आपल्याला ज्ञान दिलेलं आहे, ते आपल्याला येतं की नाही हे देव पाहतो. परीक्षाच घेतली नाही तर काय? काहीच कळणार नाही. डोंगरावर साधू सारखं जाऊन बसलं तर चालेल का हो? मी सगळं बायबल पाठ करेन, डोंगरावर जाऊन साधूसारखं बसेन, परीक्षा होईल? नाही. तिकडे कोणती अप्सरा येणार नाही. येईल का? नाही. माझी परीक्षा होईल? माझी परीक्षा कुठे होते? हां, जगामध्ये. की तुझ्यातला प्रकाश आहे की अंधार आहे ते तू जाण. तुझा प्रकाश खराच प्रकाश असेल तर फाकेल. आमेन. हालेलुया. नाना प्रकारच्या परीक्षात असतात तेव्हा तुम्ही आनंद करा, रडायचं नाही, रडू नका, आनंद करा. का? कारण तुम्ही त्या आनंदाकडे पाहत आहात. इथे नाही पाहायचं, तिथे पाहायचं आणि आनंद करायचा. इथे पाहिलं तर आनंद मिळणार नाही. इथे काहीच गोष्ट आनंद देत नाही, क्षणभंगूर आहे. पैसा आनंद देत नाही, मुलं बाळं आनंद देणार नाही. असतील तुमची, आपल्याकडे असतात मुलं बाळं, पण मोठी झाल्यावर असतील. पण आपल्याकडे शेवटपर्यंत टिकून राहणारा असा देवच आहे. हालेलुया. आपल्याला सोडत नाही, टाकत नाही. त्या आनंदाकडे लक्ष लावा आणि नाना प्रकारच्या परीक्षेमध्ये आनंद करा, सर्वदा आनंद करा. आणि पुन्हा सांगतो, पुन्हा आनंद करा. हालेलुया. कारण तुम्हास ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा ही सहनशीलता निर्माण करते. तुमच्यामध्ये सहनशीलता निर्माण करते. सहनशीलता ही आज किमती गोष्ट आहे. लोकांमध्ये सहनशीलता नाही आहे. सगळं झोमॅटो झालं आहे. माहिती आहे झोमॅटो तुम्हाला? नाही, तुम्हाला नाही माहिती. आमच्याकडे झोमॅटो कॉल केला की जेवण घरी येतं अर्ध्या तासात, जे पाहिजे ते. बरं आहे तुम्ही सुटलायत त्याच्यातनं. तुम्ही खूप सहनशील आहात. विश्वासाची परीक्षा काय निर्माण करते? सहनशीलता. आणि सहनशीलता हे देवाचं स्वभाव आहे. काय? देवाचा स्वभाव. संकटाने धीर, धीराने शील, शीलाने आशा निर्माण होते आणि आशा लाजवत नाही. काय? संकटाने काय निर्माण होते? शील म्हणजे कॅरेक्टर, स्वभाव, व्यक्तिमत्व. शीलाने आशा निर्माण होते. कोणती आशा? की मी त्याला पाहणार आहे. ती आशा सोडायची नाही, तो विश्वास सोडायचा नाही. मी त्याला पाहीनच पाहीन. हालेलुया. आणि सहनशीलतेला आपले काम पूर्ण करू द्या, यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता अगदी पूर्ण व्हावे, तयार व्हावे. प्रभू काही घडू दे, मी तयार आहे. मरण जरी आलं तरी मी तयार आहे. तुझ्यासाठी दुःख सहन करायचं असेल तरी मी तयार आहे, कारण तुझी कृपा मला पुरेशी होईल. कारण मी एवढे दिवस सहन करत आलो आहे. हालेलुया. जर मी एवढे दिवस सहन करत आलो नसतो तर आज माझ्यामध्ये तेवढी ताकद नसती. शिकायला लागेल की नाही? हो. सांगूच प्रभूला, प्रभू मला सहनशील बनव, मला विश्वासात वाढव. नाहीतर आपलं येणं आणि जाणंच होईल. आणि जेव्हा कष्ट येतील, दुःख येतील, तेव्हा आपण गळून पडू, आपली पहिली प्रीती सोडून देऊ, आपलं विश्वासात न पडणं होईल. आपलं लक्ष त्याच्याकडे लावू.
प्रभू आज माझं लक्ष मी तुझ्याकडे लावतो. मी विश्वास ठेवतो तू आहेस, तू माझा बाप आहेस, तू माझा भाऊ आहेस, तू माझा मित्र आहेस, तू माझ्या बरोबर आहेस, तू माझ्यामध्ये राहतोस आणि तू पवित्र आहेस, तू शुद्ध आहेस, तू चांगला आहेस, तू न्यायी आहेस, तू सर्व काही व्यवस्थित करणारा आहेस, तू माझा तारणारा आहेस. या विश्वासानं मला चालव. मला विश्वासातून विश्वासात बळकट करत जा. जे काही कष्ट येतील, जे काही दुःख येतील, तुझ्या नावासाठी ती मला सहन करण्यासाठी तुझी ताकद दे. त्यावेळेला मला तुला विसरू देऊ नकोस. मला सबळ कर. तुझी कृपा, तुझी कृपा, तुझी कृपेवर कृपा मला दे आणि मला वाढू दे. आमेन. धन्यवाद देव बापा. आम्ही सर्वजण आपण धन्यवाद देऊ आपल्या राजाला. प्रभू